मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये आपण आरक्षणाचं सगळं पेव फुटलेलं आहे। या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण जाहीर केलेलं आहे। त्याचा आधार म्हणून या ठिकाणी हैदराबाद गॅजेट हे लागू करण्यात आलेलं आहे, असा जी.आर. सरकारने काढलेला आहे आणि त्या माध्यमातून जवळपास 58 लाख नोंदी या ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहेत। आमचं म्हणणं असं आहे की यापूर्वीसुद्धा आम्ही मागच्या 70 वर्षापासून आम्ही आदिवासीमध्ये होतो, आदिवासीमध्ये आहोत आणि आदिवासीचे जे काही क्रायटेरिया आहेत ते संपूर्णपणे आम्हाला लागू होतात आणि गॅजेटमध्ये, हैदराबाद गॅजेटमध्ये आमची नोंद ही आदिवासी म्हणून आहे। म्हणून महाराष्ट्राचा लढा उभा करण्यासाठी, मराठवाड्याचा लढा उभा करण्यासाठी आणि नांदेड जिल्ह्याचा लढा उभा करण्यासाठी या ठिकाणी समाज बांधव सर्व जमले होते आणि येणाऱ्या काळामध्ये गाव पातळीपासून तांड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत हा आंदोलन आम्ही तेवत ठेवणार आहोत आणि आमच्या समाजाला कुठल्याही परिस्थितीत होक अँड कोक, कुठलाही सरकार असो, कुठलाही नेता असो, कुठलाही पुढारी असो, याला समोर जाऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला आदिवासीची सवलत मिळवल्याशिवाय आम्ही थंड बसणार नाही, शांत बसणार नाही, असं शपथ या ठिकाणी सर्वांनी सेवालाल महाराजाच्या आशीर्वादाने घेतलेली आहे। म्हणून या ठिकाणी ही बैठक आमची संपन्न झाली आहे। आंदोलनाची दिशा कशी असणार आहे? आता आंदोलनाची दिशा आम्ही एक जिल्हा कार्यकारिणी तयार होईल, तालुका कार्यकारिण्या तयार होतील, तालुक्यावरचा पहिला मोर्चा असेल, तालुक्याचे मोर्चे झाल्यानंतर आम्ही जिल्ह्याला मोर्चा काढणार आहोत आणि जिल्ह्याचे मोर्चे सगळे झाल्यानंतर आम्ही मराठवाडा विभागीय पातळीवर किमान एक 10 लाख लोकांचं मोठा असा मोर्चा या ठिकाणी आम्ही काढू आणि गावागावामधून लोकांना आम्ही जाऊन त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करून त्यांना सांगून त्यांना या ठिकाणी या मोर्चामध्ये आम्ही सहभागी करून घेऊ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।